शेतकऱ्याची मेहनत आमची जबाबदारी. प्रगत तंत्रज्ञानासह पिकांचे संपूर्ण संरक्षण. इडीमॅक्स बायोटेक तुमच्या शेतीचा खरा पार्टनर. 28 तारखेपासून 28, 29, 30 तारखेला कोणकोणत्या भागात पावसाची शक्यता जोरदार आहे. त्याचप्रमाणे या 3 दिवसामध्ये काही भागात, बऱ्याचशा भागात कमी पाऊस आहे, परंतु 31 तारखेपासून आणि 1 जून पासून पावसाला मोठी वाढ बघायला मिळणार आहे. मग काही भागांमध्ये आपल्याला अति जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे. मग विशेषतः आपण कोणता भाग घेणार आहोत. या ठिकाणी आपण सर्वात आधी जळगाव, धुळे, नंदुरबार हा भाग घेणार आहोत. त्यानंतर नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी हा भाग. त्यानंतर आपण या ठिकाणी संभाजीनगर, अहिल्यानगर, त्याचप्रमाणे नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड, परभणी, त्याचप्रमाणे आपण लातूर आहे, धाराशिवचा काही भाग आणि बीड, सोलापूर हा भाग पण घेणार आहोत. कारण बऱ्यापैकी आपल्याला भागांमध्ये पावसाची शक्यता आपल्याला 28 तारखेपासून आहे, 28 ते 30 तारखेपर्यंत आहे, परंतु 31 नंतर आपल्याला थोडा जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे. आणि मान्सूनचा पाऊस सुद्धा आपण या ठिकाणी कधी दाखल होतोय ते सुद्धा आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. त्याचप्रमाणे चक्रीवादळाची जी स्थिती आहे ती कुठे जाणार आहे, दिशा कशी बदलणार आहेत, याची सुद्धा आपण या ठिकाणी माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला कुठे स्किप करू नका. खूप महत्वाचा हा व्हिडिओ होणार आहे. त्यामुळे आपण जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपले गाव, तालुका, जिल्हा आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. आता आपण 28 तारखेपासून बघणार आहोत. 28 तारखेला विशेषतः संध्याकाळी पाऊस आहे. संध्याकाळी आपल्याला बऱ्यापैकी भागामध्ये पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे. तसंच काही भागात जोरदार तर काही भागात आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे. जो पाऊस आहे तो गोवा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि कोल्हापूर या ठिकाणी, सातारा, विटा, मायनी या ठिकाणी आपल्याला पाऊस बघायला मिळत आहे. तसंच इकडे सोलापूरच्या भागात सुद्धा हा पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे. पंढरपूर आहे, सोलापूर आहे, अकलूज आहे, त्याचबरोबर धाराशिव आहे, बार्शी आहे, लातूरचा भाग आहे, निलंगा आहे, औसा आहे. या ठिकाणी आपल्याला हा पाऊस जो आहे तो रात्री बघायला मिळणार आहे. साधारण 9, 10, 11, 12च्या दरम्यान हा पाऊस आपल्याला 28 तारखेला बघायला मिळत आहे. आता आपण या ठिकाणी 29 तारखेचं वातावरण बघणार आहोत. 29 तारखेला कोणकोणत्या भागात पावसाची शक्यता वर्तवली जाणार आहे. कारण विशेष माहिती आपल्याला 31 तारखेनंतर घ्यायची आहे, पण आपण शॉर्टकट आढावा या 2 दिवसाचा घेणार आहोत. या ठिकाणी आपण 29 तारखेला जर बघितलं, 29 आपण मेचं वातावरण बघत आहात. त्या ठिकाणी आपल्याला कोल्हापूर आहे, रत्नागिरीचा काही भाग आहे, या ठिकाणी आपल्याला तुरळक वातावरण दिसणार आहे. पाऊस पाहिजे तेवढा आपल्याला पाऊस या ठिकाणी 29 तारखेला नाहीये, परंतु आपण या ठिकाणी आता 30 तारखेचं वातावरण घेणार आहोत. 30 तारखेला जर बघितलं, किनारपट्टीला आपल्याला एकदम हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळत आहे. गोवा, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर, रत्नागिरी इथे आपल्याला एकदम हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे. आणि आता या ठिकाणी बघू शकतो आपण 31 तारखेच्या वातावरणामध्ये काय बदल होतोय आणि 31 तारखेला कोणकोणत्या भागात पावसाची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे. गोव्यापासून सिंधुदुर्ग, कोल्हापूर या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता आहे. सांगली आहे, त्याचप्रमाणे रत्नागिरी आहे, सातारा आहे, पुण्याचा भाग आहे, या ठिकाणी आपल्याला चांगल्या पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे. त्यानंतर आपण अहिल्यानगरचा काही भाग जर घेतला तर अहिल्यानगरच्या काही भागात सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता वर्तवली जाणार आहे. तर आपण 31 तारखेच्या वातावरणामध्ये अहिल्यानगरमध्ये सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता आहे. त्याचप्रमाणे अकोला आहे, तसंच जुन्नर, चाकण, पुणे या ठिकाणी सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता आहे. अहिल्यानगरमध्ये आपल्याला या ठिकाणी पाथर्डीचा काही भाग आपण बघायला मिळत आहे, पाटोदा आहे, तसंच बीडचा काही भाग या ठिकाणी आहे, केचकळणचा काही भाग आहे, अंबेजोगाई आहे, इथे आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. परंतु हा जो पाऊस आहे आपल्याला एकदम कमी प्रमाणात बघायला मिळत आहे. त्यानंतर आपल्याला परभणी, नांदेड, वाशिम, हिंगोली या ठिकाणी सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. जळगावच्या काही भागात सुरुवात आपल्याला बघायला मिळत आहे. आपण 31 तारखेचं वातावरण बघितलेलं आहे. आता आपण 1 तारखेचं वातावरण बघणार आहोत. 1 तारखेला कोणकोणत्या भागात पावसाची शक्यता वर्तवली जाणार आहे. 1 तारखेला आपल्याला सुद्धा संध्याकाळी पावसाचं वातावरण होणार आहे. नाशिक, मुंबई तसंच या ठिकाणी अहिल्यानगर, पुण्यामध्ये पावसाची शक्यता आहे. तर अहिल्यानगरमध्ये जर बघितलं तर आपल्याला अहिल्यानगरच्या पाथर्डी भागात पावसाची शक्यता वर्तवली जाणार आहे. त्याचप्रमाणे बाकी इतरत्र भागात सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता वर्तवली जाणार आहे. त्यानंतर हा जो पाऊस आहे तो अहिल्यानगरच्या भागाकडून आपल्याला पुणे, बारामती, दौंड या ठिकाणी बघायला मिळत आहे. सोलापूर आहे, धाराशिव आहे, बीडचा भाग आहे, लातूरचा भाग आहे, छत्रपती संभाजीनगर आहे. तसंच या ठिकाणी आपण बघू शकतो की बाकी भागांमध्ये सुद्धा पाऊस आहे. नंदुरबारचा भाग आहे, धुळ्यामध्ये आहे, तसंच जळगावच्या भागात आहे. जळगावच्या भागामध्ये आपल्याला बघू शकतो हा जो पाऊस आहे हा 1 तारखेला रात्रीच्या वातावरणामध्ये असणार आहे. यावल आहे, भुसावळ आहे, जळगाव आहे, जामनेर आहे, या ठिकाणी संपूर्ण भागात पावसाची शक्यता आहे. मलकापूरचा काही भाग आहे, पाचोरा आहे, चाळीसगाव आहे, मालेगाव, त्याचप्रमाणे सटण आहे, साक्री आहे, धुळे, नंदुरबार, नवापूर,
या ठिकाणी आपल्याला तालोदा शहादा या ठिकाणी संपूर्ण भागामध्ये आपल्याला 1 तारखेला रात्रीच्या वातावरणामध्ये विजांचा कडकडासह जबरदस्त काही भागात हलका पाऊस बघायला मिळत आहे. त्याचप्रमाणे बार्शी, धाराशिव, बीड, केज, लातूर या ठिकाणी सुद्धा आपल्याला पावसाचं वातावरण बघायला मिळत आहे. त्यानंतर आपण 2 तारखेचं वातावरण बघणार आहोत. 2 तारखेच्या वातावरणामध्ये कोणकोणत्या भागात पावसाची शक्यता वर्तवली जाणार आहे. त्याचबरोबर सोलापूरच्या भागात सुद्धा आपण या ठिकाणी बघू शकतो. सोलापूर आहे आणि या ठिकाणी पंढरपूर आहे, धाराशिव आहे, बार्शीचा काही भाग या ठिकाणी आहे. इथे सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता ही पहाटेच्या वातावरणामध्ये बघायला मिळणार आहे. 2 तारखेला पहाटेच्या स्वरूपात हा पाऊस जो आहे तो आपल्याला इथे वर्तविला जात आहे. त्यानंतर आपण 2 तारखेला दिवसभराचा अंदाज जर घेतला तर संध्याकाळी पुन्हा एकदा पाऊस सुरू होईल. तसंच सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी, सातारा, पुणे या ठिकाणी आपल्याला पाऊस सुरू होईल. नाशिकसह मुंबई भागात आणि अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगरच्या काही भागात पावसाची शक्यता आहे. तर या ठिकाणी जो नाशिकचा भाग आहे, वैजापूर, कोपरगाव या ठिकाणी सिन्नर आहे, संगमेरचा भाग आहे, छत्रपती संभाजीनगर पर्यंत हा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे इकडे साताऱ्याच्या भागात सुद्धा आहे, लातूर आहे, लातूरच्या भागात सुद्धा आपल्याला 2 तारखेचा जो पाऊस आहे तो आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. त्यानंतर 2 तारखेनंतर आपण 3 तारखेचा अंदाज या ठिकाणी घेणार आहोत. 3 तारखेला कोणकोणत्या भागात पावसाची शक्यता आहे तर 3 तारखेला सकाळच्या वातावरणामध्ये जर बघितलं तर काही हलका स्वरूपाचा धुळ्यामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळणार आहे. त्यानंतर दुपारच्या वातावरणामध्ये बदल होईल आणि आता थोडासा पाऊस जो आहे तो वाढलेला आपल्याला 3 तारखेला बघायला मिळणार आहे. चांदवडमध्ये, मनमाडमध्ये बघू शकतो, नांदगाव आहे, येवला, कोपरगाव, निफाड, सिन्नर, नाशिक या ठिकाणी पावसाची शक्यता थोडी बऱ्यापैकी चांगली आहे. त्याचप्रमाणे संगमेरच्या भागात आहे, मुंबईच्या भागात सुद्धा आपल्याला पाऊस बघायला मिळत आहे. अहिल्यानगरमध्ये सुद्धा पाऊस आहे, तर धाराशिव मध्ये आपल्याला लातूरच्या भागात सुद्धा जोरदार पाऊस आहे. तसंच पुणे आणि सातारा, सोलापूर या ठिकाणी सुद्धा कोल्हापूरच्या भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. विशेष म्हणजे आता या ठिकाणी 3 तारखेला बंगालच्या उपसागरामध्ये एक चक्राकार परिस्थिती सुरू आहे. मग जोपर्यंत ही चक्राकार परिस्थिती आहे तोपर्यंत केरळमध्ये मान्सून आहे तो दाखल झालेला आपल्याला बघायला मिळणार नाही. कारण या ठिकाणी आपण बघू शकतो इथे जर चक्रीवादळ चालू आहे तर पूर्ण जे बाष्पयुक्त वारे आहे हे पूर्ण ह्या चक्रीवादळाकडे बघायला मिळतील. आता या ठिकाणी आपण वारे बघू शकतो, समुद्रातून जे वारे वाहत आहे त्यांचा स्पीड 40 ते 50 प्रति तास किलोमीटर सुद्धा आपल्याला या ठिकाणी ते वारे आहे ते बघायला मिळणार आहे. आपण या ठिकाणी बघू शकतो जो वाऱ्याचा स्पीड आहे तो साधारणतः हे बघा 50 किलोमीटर पर्यंत प्रति तास किलोमीटर पर्यंत आपल्याला हा जो स्पीड आहे वाऱ्याचा तो या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. त्यामुळे जो मान्सून आहे तिथे आपल्याला केरळ, कर्नाटकाच्या भागात बघायला मिळणार नाही. परंतु हा जो चक्रीवादळ आहे हे चक्रीवादळ 7 तारखेला इथं जमिनीवर आलेलं दिसतं, म्हणजे बांगलादेशमध्ये गेलेलं दिसतं. मग त्यामुळे इथं आपल्याला जो केरळ, कर्नाटकामध्ये मान्सून आहे तो बघायला मिळणार आहे. तोपर्यंत आता आपण 4 तारखेचा पावसाचा एक अंदाज घेऊ आणि त्यानंतर जो मान्सून आहे तो आपण या ठिकाणी बघणार आहोत. 3 तारखेला आपण पावसाचं वातावरण बघितलं. आता 4 तारखेला बऱ्याचशा भागात पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे आणि 5 तारखेला सुद्धा पावसाची शक्यता आहे. आता 7 तारखेचा अंदाज या ठिकाणी घेऊ. 7 तारखेला बघा या ठिकाणी चक्रीवादळ जे आहे ते पूर्णपणे जमिनीवरती असल्यामुळे इकडे मान्सून जो आहे तो आपल्याला बघायला मिळत आहे. या ठिकाणी 7 तारखेला 7 जूनला मान्सून बघायला मिळत आहे. 8 तारखेला अजून चांगला या ठिकाणी बघायला मिळत आहे आणि त्यानंतर आपल्याला 9, 10, 11 नंतर बऱ्यापैकी आपल्याला कोल्हापूर, सांगली, सातारा या ठिकाणी आपल्याला पाऊस बघायला मिळणार आहे आणि बऱ्यापैकी महाराष्ट्रामध्ये आपल्याला 10, 11 तारखेनंतर हा जो पाऊस आहे तो बघायला मिळणार आहे. याची फुल डिटेल व्हिडिओ आपण पुढील अपडेटमध्ये बनवणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपले गाव, तालुका, जिल्हा मला कमेंट करून नक्कीच कळवा. भेटूया मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये. सर्वांना नमस्कार.